आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी तिकीट भाडे संबंधित आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग बांधव व इतर सर्व सवलत पात्र प्रवाशांना यापुढे एसटी बसमधून तिकीट सवलतीच्या दरात प्रवास करावयाचा असल्यास NCMC स्मार्ट कार्ड अर्थात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। या NCMC स्मार्ट कार्ड योजनेला प्रवाशांकडून राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणीची संख्या जवळपास 1 लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती अलीकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड काढणाऱ्या प्रवाशांसाठी महामंडळाने एक माहिती पत्रक देखील जारी केले आहे। अशातच लाल परीच्या प्रवाशांसाठी तिकीट भाडे संदर्भात दुसरी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30% हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता 10% तिकीट भाडेवाढ प्लस तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे। महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच हैराण आहे, त्यातच आता एसटी महामंडळाने देखील तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे। येत्या बुधवारपासून म्हणजेच 15 एप्रिल 2026 पासून प्रवाशांकडून सुधारित दराने तिकीट भाडे आकारण्यात येणार आहे। अर्थात येत्या बुधवार 15 एप्रिल पासून एसटीचे नवीन तिकीट दर लागू होणार आहेत। त्यामुळे आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये किंवा काही कामानिमित्त गावाला जाताना प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। या तिकीट वाढीमुळे एसटी बसचा लांब पल्ल्याचा प्रवास हा जवळपास 90 ते 100 रुपयांनी मागणार आहे। महत्त्वाचे म्हणजे ही हंगामी भाडेवाढ फक्त साध्या बसगाड्यांना लागू असून स्वच्छता अधिभार मात्र सरसकट बसेसना लागू राहणार आहे। म्हणजे सर्वच बसेसना हा अधिभार लागू राहणार आहे। सध्या पुणे मुंबई प्रवासासाठी 282 रुपये तिकीट आहे, मात्र येत्या 15 एप्रिल पासून हंगामी भाडेवाढ लागू झाल्यानंतर प्रवाशांना 312 रुपये प्लस 2 रुपये अधिभार असे एकूण 314 रुपये मोजावे लागणार आहेत। दुसरे मुंबई छत्रपती संभाजीनगर सध्या साधी बस 800 रुपये तिकीट आहे। तिकीट वाढीनंतर म्हणजे 15 एप्रिल पासून 900 रुपये द्यावे लागतील। प्रवाशांनो लक्ष द्या, ही तिकीट भाडेवाढ फक्त 2 महिन्यांसाठी राहील, म्हणजेच 15 एप्रिल पासून 15 जून पर्यंत। त्यानंतर तिकीट भाडे पूर्वीप्रमाणेच राहील। आता पाहू कोणत्या बसेससाठी हे तिकीट दरवाढ लागू राहील। एसटी महामंडळाने स्पष्टपणे सांगितले की ही 10% तिकीट दरवाढ केवळ साध्या म्हणजे लालपरी आणि जलद बसेससाठी लागू असणार आहे। दिलासादायक गोष्ट म्हणजे आरामदायी प्रवास देणाऱ्या शिवशाही, शिवनेरी, शिवाई, हिरकणी आणि शयनयान स्लीपर बसेसच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।